महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यात पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे। त्यामधून बऱ्याच महिलांच्या कमेंट येत होत्या की सर आम्हाला पैसे आलेले नाही, आम्हाला पैसे आले नाही। तर 2 दिवसापूर्वी पैसे वाटप सुरू झालेलं आहे। आजपर्यंत सर्व महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यात पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे। ठीक आहे, आता काही किरकोळ महिलांचे क्वेश्चन येतात की सर आम्हाला पैसे आले नाही, पैसे आले नाही। तर सर्वात मोठं कारण काय, त्यांना पैसे काय येत नाही? कदाचित त्यांना अपात्र बहिणींच्या यादीमध्ये त्यांचा नंबर लागलेला असेल। तुम्ही मेसेज पाहू शकता, भरपूर बहिणींना मेसेज आलेला आहे। आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यात पैसे वाटप कंप्लीट झालेलं आहे। शासनाने हा डाटा जाहीर केलेला आहे, GR आपल्याला पाहायला मिळतोय। पण 36 जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले नाही असं झालं नाही, सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। तुमच्या तालुक्यामध्ये कुठलं गाव असेल तर या गावात पैसे आले नसतील। आता डीबीटीच्या माध्यमातून पैसे वाटप होता, हे सर्वात महत्त्वाचं आहे की डीबीटीच्या माध्यमातून पैसे वाटप होता। आता कोणी बहिणीच्या डीबीटीच्या माध्यमातून जे पैसे वाटप होत असतील आणि त्यांचं खातं जर बंद झालं असेल तर त्यांना पैसे आलेले नसतील। म्हणून असं कुठल्याही प्रकारचं ॲक्शन न घेता तुम्ही डायरेक्ट बँकेत जायचं, बँकेत जाऊन चेक करून घ्यायचं की तुमचं अकाउंट चालू आहे की नाही। सर्वात प्रथम जे काम करायचं आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटला आले की नाही, तुम्ही स्वतः बँकेत जाऊन चेक करून घ्यायचं, खात्री करून घ्या। बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खात्री करून घ्या की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता जमा झालेला आहे, तुम्ही जे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना जे अकाउंट दिलेलं असेल ते आता चालू आहे की नाही ते तुम्ही खात्री करून घ्या। ते जर चालू असेल तर तुमचं आधार कार्ड, बघा तुमचं आधार कार्ड तुमचं बँक खात्याचे लिंक आहे की नाही ते सुद्धा चेक करून घ्या। कारण भरपूर अशा महिला आहेत त्यांचं आधार कार्ड बँक खात्याचे लिंक नाही आणि कुठल्याही प्रकारचं तुमचं आधार कार्ड जर दुसरं कुठलं बँक असेल त्या बँक खात्याचे लिंक असेल तर डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून ते पैसे त्या अकाउंटला जातील। तुम्ही 2 बँकेत जर तुमचं खातं असेल, एक्झाम्पलसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल, दुसरं तुमचं खातं आहे ICICI बँकमध्ये, ठीक आहे। तर तुमचं आधार कार्ड जर यामध्ये पण लिंक केलेलं असेल नाही यामध्ये पण लिंक केलं असेल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना SBIचं झेरॉक्स दिलं असेल तर तुम्हाला वाटत असेल की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आमचे पैसे येणार, तर असं होत नाही। डीबीटीच्या माध्यमातून तुमचे पैसे तुमच्या आधार कार्डच्या द्वारे तुमच्या ICICI बँकमध्ये सुद्धा जाऊ शकता, कारण हे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे येत असतात। म्हणून तुम्ही दोन्ही अकाउंट चेक करणं गरजेचं आहे, ठीक आहे। दुसरं कारण, आता सर्वात महत्त्वाचं दुसरं कारण आहे की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता जमा झालेला आहे त्यामध्ये आता एप्रिलचा हप्ता जो वाटप झालेला आहे त्यासाठी शासनाने वेगवेगळे नियम लागू केलेले आहे। आता कोणत्या नियमामध्ये बहिणी बसल्या नसेल, कदाचित त्यांना सुद्धा आला असेल। आता शासनाने हे जे 4 नियम लावलेले आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे। पहिला नियम तुम्हाला माहीतच आहे, 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल त्या बहिणींना पैसे येत नाही, हे तुम्हाला माहीत असेल। 4 चाकी वाहनवाल्यांना पैसे येत नाही, कोणी कुटुंबामध्ये टॅक्स भरत असेल अशा बहिणींना सुद्धा पैसे येत नाही। आणि एका कुटुंबामध्ये, ठीक आहे, एका कुटुंबामध्ये असं कोणी व्यक्ती असेल म्हणजे ज्या कुटुंबामध्ये कोणी व्यक्ती म्हणजे ज्या बहिणी असतील त्या लग्न करून दुसऱ्या राज्यात जर गेले असतील त्या कुटुंबामध्ये त्या बहिणींना सुद्धा पैसे दिले जात नाही, ठीक आहे। हे सुद्धा महत्त्वाचं आहे। अशा प्रकारे शासनाच्या 3 नियम आहे, हे 4 नियम आहे। हे 4 नियमांमध्ये कदाचित तुम्ही बसत नसाल म्हणून तुम्हाला पैसे आले नसतील। आणि महत्त्वाचं, सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे की लाडक्या बहिणींना जे पैसे वाटप झालेले आहे आता 2,40,00,000 बहिणी पात्रता आहे, म्हणजे लाडकी बहीण योजनेचा यांनी फॉर्म भरलेला आहे। त्यामधून आता फक्त 2 कोटी, बघा लक्षात घ्या, 2,28,00,000 बहिणींनाच पैसे आलेले आहेत, ठीक आहे। 2,28,00,000 बहिणींनाच पैसे आलेले आहे। अशा भरपूर बहिणी आहेत त्यांना, म्हणजे आता 12 लाख बहिणी कदाचित, बघा 12 लाख बहिणींना अजून पैसे आलेले नाही, ठीक आहे। आता 12 लाख बहिणींपैकी बाकी बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। काही बहिणींचा बँके थ्रू प्रॉब्लेम आहे, काही बहिणींचा कागदपत्रामध्ये प्रॉब्लेम आहे, अशा भरपूर आपल्याला पाहायला मिळत आहे, ठीक आहे। आणि कारणानिमित्त सर्वात महत्त्वाचं असतं की तुमचं ऑनलाईन पद्धतीने तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर त्याला तुम्हाला एक मेसेज येतो, अप्रूव्ह झाल्याचा मेसेज येतो, तो तुम्हाला आला नसेल, कदाचित तुमचं खातं कदाचित बंद पडलेलं असेल। दुसरा सर्वात महत्त्वाचं काम आहे की आज बघा 75 लाख बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले, 1500 रुपये प्रमाणे 13 जिल्ह्यात। उर्वरित ज्या 13 जिल्हा बाकी आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आज पूर्ण जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे।
शेवटचा दिवस, आजचा शेवटचा दिवस होता, त्यामध्ये सर्व बहिणींना पैसे आलेले आहेत. ठीक आहे. काय म्हणतं राज्य शासनाने काय माहिती दिलेली आहे? 8 बँकात पैसे जमा झाले 75 लाख बहिणींच्या खात्यात. बघा कोणकोणत्या बँकेत पैसे जमा झालेले आहे. बँकांची लिस्ट इथं तुम्ही पाहू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, कॅनडा बँक, पंजाब नॅशनल बँक. बघा आता पोस्टाचं जर खातं असेल तर पोस्टाच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहे. तुमचं जर बँक अकाउंट पोस्टामध्ये असेल तर तुमचं सुद्धा पैसे जमा झालेले असतील. ठीक आहे. कुठल्याही प्रकारची शंका नाही यामध्ये. सर्व 36 जिल्ह्यांची लिस्ट आलेली आहे. इथं पाहू शकता 13 जिल्हे जे आज उर्वरित 13 जिल्ह्यांमध्ये सुद्धा जमा झालेले आहे. असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे. तुम्हाला पैसे आले की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि कुठलीही प्रकारची अडचण असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आम्ही त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. आणि काही अडचण असेल बघा अशा आपल्याला पाहायला मिळत आहे की बहिणींना आता जवळपास बघा आता तुमच्या कुटुंबामध्ये कोणा एका व्यक्तीला आलं असेल, दुसऱ्या व्यक्तीला आलं नसेल, तुमच्या एरियामध्ये तुमच्या आजूबाजूला तुमच्या शेजारीला कोणाला आलं असेल आणि तुम्हाला आलं नसेल, किंवा तुम्हाला आले असेल तुमच्या शेजारीला आलं नसेल, तर यामध्ये खूप मोठा गडबड होतो की सर आम्हाला पैसे आले नाही. तर 2 दिवसापूर्वी मी व्हिडिओ बनवला होता की तुम्ही 2-3 दिवस थांबून जा, सर्व बहिणींना पैसे येतील. आता हे आजपर्यंत सर्व काही फायनल झालेलं आहे. आता याच्या पुढे पैसे येणार नाही, कारण पुढचा हप्ता आता पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे या महिन्यामध्येच येणार आहे. पण आता हे जो वाटपचा कार्यक्रम हे पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. यामध्ये काही शंका उरलेली नाही, हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि पैसे आले नसतील तर तुम्ही स्वतः बँकेत जाऊन चेक करा. आणि जर असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला आहे तिथं जाऊन एकदा चेक करा. काही मेसेज आलेला असेल, शासनाकडनं काही मेसेज आलेला असेल की लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म भरत असताना काहीतरी प्रॉब्लेम आलेला असेल, काही ना काही प्रॉब्लेम झाले असेल, ते दुरुस्ती करून घ्या. ठीक आहे. आता तुमचं प्रॉब्लेम काय येऊ शकतं ते सर्वात महत्त्वाचं आहे. तुमचं प्रॉब्लेम जे आता येणार आहे म्हणजे जे येत असेल ती प्रॉब्लेम तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यावेळेस तर काही प्रॉब्लेम नाही, पण आता जर प्रॉब्लेम आलेला असेल, कदाचित कुठल्याही प्रकारचा जर कागद बाकी असेल, बघा कुठल्याही प्रकारचं जर कागदपत्र बाकी असेल तो कागदपत्र तुम्ही जमा करून द्या. ऑनलाईन पद्धतीने तुमचा फॉर्म ओपन होईल, तो फॉर्ममध्ये तुम्ही तुमचं कागदपत्र जमा करू शकता. कुठल्याही प्रकारचा आधार कार्डचा प्रॉब्लेम असेल, पॅन कार्डचा प्रॉब्लेम असेल, डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम, रेशन कार्ड सर्वात महत्त्वाचा आहे, रेशन कार्डचा प्रॉब्लेम असेल ते सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे चेक करा. व्यवस्थितपणे चेक करून ते दुरुस्ती करून घ्या आणि तुम्हाला सुद्धा हप्ता चालू होणार आहे. ठीक आहे. कुठलाही प्रकारचा प्रॉब्लेम, पहिलं काम करायचं आहे तुम्ही बँकेत जायचं, बँकेत जाऊन तुमचं खातं चेक करायचं. त्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, खातं जर बंद असेल त्याला तुम्ही सुरू करून घ्या. ठीक आहे. त्याला तुम्ही सुरू करायचं. जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे ते सुद्धा जाणून घ्या. तुमचं पॅन कार्ड सुद्धा बँक खात्याशी लिंक करून घ्या, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे तुमचं जिथं फॉर्म भरलेला आहे तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी आढळून आल्या असेल तर तुम्ही ते सुद्धा चेक करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. इथं पाहू शकता आदित्यताई तटकरे यांनी मेसेज दिलेला आहे की सर्व बहिणींना पैसे वाटप कंप्लीट झालेलं आहे. पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कंप्लीट झालेलं आहे. ज्या बहिणींना आले नाही त्यांनी 2 दिवसापूर्वी हा मेसेज केलेला आहे की 2-3 दिवसामध्ये सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला माहिती पाहायला मिळत आहे. फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर पैसे आले नसेल, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि काही प्रॉब्लेम असेल ती प्रॉब्लेमसुद्धा तुम्ही सांगू शकता. कोणत्या जिल्ह्यातून पैसे बाकी आहेत तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा लिहा तुम्हाला आले नसेल. आणि जर पैसे आले असतील तर त्या जिल्ह्यांची नावंसुद्धा तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तर आपल्याकडे एक माहिती येईल. ती माहिती आपण पाहूया. कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे, कोणकोणत्या गावात, कोणत्या गावाला पैसे आले नाही, काही नाही, ते सर्व डिटेलवर आपण माहिती गोळा करूया. ठीक आहे. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून देत जा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.